मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनांशी मी सहमत नाही असं म्हणत नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली। सोमवारी 29 जानेवारी रोजी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे। नारायण राणे यांनी केलेल्या थेट विरोधाने भुजबळ यांच्या नाराजीला बळ मिळण्याची ही शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराज की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं। एकीकडे राज्य सरकारने अध्यादेश काढून जरांगेंची मागणी पूर्ण केली आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांमधूनच सरकारच्या या निर्णयाला विरोध होऊ लागलाय। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून सरकारच्या या निर्णयावर टीका केली। मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनांशी मी सहमत नाही। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो। उद्या सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन अशी पोस्ट नारायण राणेंनी सोशल मीडियावर शेअर केली आहे। त्यावर मनोज जरांगेंनी ही प्रतिक्रिया दिली। आरक्षणाबाबतीत सरकारने जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये नारायण राणे असं म्हणतात की जो सरकारने निर्णय घेतला आहे त्याच्याशी मी सहमत नाही आणि पारंपरिक मराठ्यांचं सरकारच्या निर्णयाने नुकसान झालेलं आहे। खच्चीकरण झालं, नुकसान खच्चीकरण म्हणजे याचा अर्थ कायदा बरोबर आहे, आता कालचा पारित झाला। मराठा समाजातील कुणबी नोंदी आणि पुरावे असलेल्या व्यक्तींच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढलाय। मात्र या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर अतिक्रमण होणार असल्याची भीती राणेंनी व्यक्त केली आहे। त्यामुळे राज्य सरकारमधील घटक पक्षांमध्ये या निर्णयाविषयी एक वाक्यता नसल्याचं आता लपून राहिलं नाही। दरम्यान शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला राणेंच्या नाराजीवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे। त्याच्यासाठी 1.5 लाख लोक सर्वेक्षण करतायत आणि 1 आठवड्यामध्ये हे सर्वेक्षण पूर्ण होईल आणि पुरेसा एम्पिरिकल डाटा उपलब्ध होईल। त्याच्यामुळे राणे साहेबांना जी अपेक्षित आहे ती कारवाई सुद्धा स्वतंत्रपणे महाराष्ट्रामध्ये चालते। स्वतंत्र कारवाई आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नसेल। ती कारवाई स्वतंत्र आहे। मराठा आरक्षण हे स्वतंत्र ओबीसीला कुठलाही धक्का न देता देण्यात येईल। मनोज जरांगेंनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती, मात्र त्याला ओबीसी संघटनांनी कडाडून विरोध केला होता। त्यामुळे जरांगेंची ती मागणी मान्य करणं शक्य नसल्याचं सरकारनं यापूर्वीच जाहीर केलं होतं। दरम्यानच्या काळात जरांगेंनी कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा व्यक्तीच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली होती। अखेर राज्य सरकारनं ती मागणी मान्य केली। खरं तर नारायण राणेंनी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीला सुरुवातीपासूनच विरोध केला होता। आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा जरांगेंविरुद्ध राणे असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।